नमस्कार, मी ज्ञानेश्वर सरोदे, उपशिक्षक साधना विद्यालय हडपसर. उद्या 74वा स्वातंत्र्य दिन आहे आणि या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर ज्या महान क्रांतिकारकांनी आपल्या आयुष्याची राखरांगोळी करून भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं, त्या क्रांतिकारकामध्ये आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचं नाव आपल्याला अग्रक्रमानं घ्यावे लागेल आणि म्हणूनच त्यांच्या जीवनचरित्रावर प्रकाशझोत टाकण्याचा माझ्या वतीनं मी अल्पसा प्रयत्न करणार आहे. बोलण्यास सुरुवात करण्यापूर्वी न त्वहम कामये राज्यम न स्वर्गम ना पुनर्भवम कामये दुःख तत्पानाम प्राणीनाम अविद्यानाशनम. याचाच अर्थ, मला राज्य उपभोगण्याची इच्छा नाही, स्वर्ग आणि मोक्ष भावनाही मला नाही. माझी एवढीच इच्छा आहे की मानवाची निरक्षरता दूर करण्याचं कार्य माझ्या हातून अखेरपर्यंत घडो. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी महाराष्ट्रातील निरक्षरता दूर करण्याचं कार्य अविरत आणि भगीरथ केलं. माय मरताना माय डोळे पुसे लेकरांचे, माझ्या माघारी करा लाड माझ्या वासरांचे. नका कोलमडू देऊ सजलेला हा मांडव, जरी करावा लागला माळ रानात तांडव. उद्या पाडव्याचा सण खाऊ घाला गोड धोड, जपा माझ्या लेकरांना जणू तळहाती फोड. साक्षात मृत्यू सुद्धा समोर असताना आपल्या वसतिगृहातील मुलांची काळजी घेणाऱ्या अण्णांच्या अर्धांगिनी सौ वहिनी तीर्थरूप अण्णा आणि सौ वहिनी यांना विनम्र अभिवादन करतो आणि आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या जीवनचरित्रावर प्रकाशझोत टाकण्याचा माझ्या वतीनं अल्पसा प्रयत्न करतो. वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म 4 नोव्हेंबर 1845 साली झाला आणि त्यांचा मृत्यू 17 फेब्रुवारी 1883 साली झाला. अवघं 38 वर्ष आयुष्य त्यांना लाभलं. जगासाठी झिजणारा, पण आपलं झिजणं सुद्धा कमी पडलं म्हणून जगाची माफी मागणारा हा एक थोर क्रांतिकारक होता. खरं तर 1857 सालच्या उठावानंतर हिंदुस्थानातील ब्रिटिश राज्य उलथून पाडण्याच्या उघड उद्देशानं पहिली एक गुप्त संघटना स्थापन करून, स्वतःची एक क्रांतिसेना स्थापन करून, ज्यांच्या साम्राज्यावर सूर्य सुद्धा मावळत नाही अशा साम्राज्याला छेद देण्याचा प्रयत्न करणारा हा महान क्रांतिकारक म्हणजे वासुदेव बळवंत फडके. खरं तर ज्यांच्यापासून अनेकांनी प्रेरणा घेतली, ते दामोदरपंत चाफेकर असतील, विनायक दामोदर सावरकर असतील, अशा अनेक क्रांतिवीरांनी वासुदेव बळवंत यांच्यापासून प्रेरणा घेतली आणि आपल्या क्रांतिकार्याचं कार्य चालू ठेवलं. स्वतंत्र भारताचे पहिले ब्रिटिश गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबॅटन यांनी सुद्धा एका ठिकाणी असं म्हटलंय की हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य चळवळीचा उगम टिळकांच्या नव्हे तर वासुदेव बळवंत फडक्यांच्या कार्यात आहे. फडके यांचं बंड जरी अयशस्वी झालं असलं तरी त्यांचं कार्य हे कधीही कमी होत नाही. वासुदेव बळवंत फडके यांचं जीवन म्हणजे एक वीरगाथाच आहे. ब्रिटिश सत्तेविरुद्ध त्यांनी केलेलं हे बंड अपूर्व असंच आहे. त्यांचं बंड जरी अयशस्वी झालं असलं तरी त्यांच्या कार्यामुळे अनेकांना प्रेरणा मिळाली. 4 नोव्हेंबर 1845 रोजी वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म रायगड जिल्ह्यातल्या शिरढोण या ठिकाणी झाला. शरीर प्रकृतीतील धडधाकटपणा, अवयवांचा रेखीवपणा, सरळ नाक, गोरा रंग आणि घारे डोळे ही त्यांची बाह्य वैशिष्ट्ये होती. प्राथमिक शिक्षण त्यांचं कल्याण येथे मिशनऱ्यांच्या शाळेमध्ये झालं. 1857चा उठाव झाला त्यावेळेस वासुदेव बळवंत फक्त 12 वर्षाचे होते. 1857च्या उठावामध्ये गाजणाऱ्या नानासाहेब पेशवे, तात्या टोपे आणि झाशीची राणी यांच्या हकीकती ऐकून स्वातंत्र्याची भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली. वासुदेव बळवंत यांचे आजोबा कर्नाळा किल्ल्याचे किल्लेदार होते. त्यांचे आजोबा त्यांना नेहमी सांगायचे की ब्रिटिश येण्या अगोदर आपल्या भारतामध्ये स्वराज्य आणि सुराज्य होतं. ब्रिटिश आल्यापासून आपण आपलं स्वातंत्र्य गमावून बसलेलो आहोत. आणि खऱ्या अर्थानं 1857च्या उठावानंतर त्यांना या सगळ्या गोष्टींची जाणीव होत होती. आपण पारतंत्र्यामध्ये आहोत, आपला कुणीतरी मालक आहे याची त्यांना सतत जाणीव होत होती आणि ही जाणीव त्यांचे आजोबा त्यांना सतत करून देत होते. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये मोठं झाल्यानंतर ही इंग्रजी सत्ता उलथून टाकायचीच हा निश्चय त्यांनी आपल्या मनोमनी केला होता. वयाच्या 15व्या वर्षी पनवेल येथील दाजीसाहेब सोमन यांची कन्या सईबाई हिच्याशी वासुदेव बळवंत यांचा विवाह झाला. वासुदेव बळवंत यांना अवघं 38 वर्षाचं आयुष्य लाभलं, परंतु कमी वयात सुद्धा अमर्याद कर्तृत्व दाखवता येतं याचं ज्वलंत आणि जातिवंत मूर्तिमंत उदाहरण म्हणजे वासुदेव बळवंत आहे. जगासाठी झिजणारा, पण आपलं झिजणं सुद्धा कमी पडलं म्हणून जगाची माफी मागणारा हा एक आद्य क्रांतिकारक होता. कल्याणला प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते पुढील शिक्षणासाठी पुण्याला आले. पुण्याला आल्यानंतर 1870च्या दरम्यान त्यांचा परिचय महादेव न्यायमूर्ती रानडे आणि सार्वजनिक काका यांच्याशी झाला. गणेश वासुदेव जोशी
म्हणजे सार्वजनिक काका. न्यायमूर्ती रानडे यांची स्वदेशी विषयावरची व्याख्यानं ते सतत ऐकत आणि त्यांना प्रेरणा मिळायची. खरं तर भारतातल्या तरुणामध्ये स्वदेशींचा प्रचार करण्यामध्ये न्यायमूर्ती रानडे स्वतः न्यायाधीश होते, परंतु ते अतिशय दर्जेदार व्याख्यानं देत. त्यांचा अर्थशास्त्रीय सिद्धांत अतिशय महत्त्वाचे असत. ते सार्वजनिक सभेचे सुद्धा सभासद होते. न्यायमूर्ती रानडे व्याख्यान देत असताना, स्वदेशीचा प्रचार करत असताना वासुदेव बळवंत त्यांच्या प्रत्येक कार्यामध्ये हिरिरीने सहभाग घ्यायचे. सार्वजनिक सभेच्या कार्यामध्ये सुद्धा वासुदेव बळवंत सहभागी व्हायचे. वासुदेव बळवंत नॉन मॅट्रिक होते. मॅट्रिकची परीक्षा ते पास नव्हते, परंतु त्या काळी कमी शिक्षण असताना सुद्धा नोकरी मिळायची. सुरुवातीला त्यांना मुंबई येथे रेल्वे खात्यात नोकरी मिळाली. नोकरी करत असताना त्यांचा प्रामाणिकपणा अतिशय महत्त्वाचा होता. मुंबई येथे रेल्वे खात्यात नोकरी करत असताना वासुदेव बळवंत अतिशय प्रामाणिकपणे आपली सेवा देत होते. परंतु त्यांचा एक जो वरिष्ठ होता तो अतिशय विचित्र होता. 1 मिनिट जरी उशिरा झाला तरी तो कर्मचाऱ्यावर एवढा रागवायचा, स्वतः मात्र काही करायचं नाही आणि दुसऱ्याला काम करू द्यायचं नाही, ही त्याची वृत्ती होती. वासुदेव बळवंतासाठी हे आता नित्याचं झालं होतं. एकदा तरी त्या वरिष्ठाला धडा शिकवावा असं त्यांनी मनोमन ठरवलेलं होतं आणि एक दिवस तसा उगवला सुद्धा. त्यांनी त्या वरिष्ठाला सांगितलं की इथून पुढे मला हे चालणार नाही, नाहीतर खुर्ची सगळ तुला उचलून खिडकीतून बाहेर फेकून देईन. आता वरिष्ठ मात्र नरमला होता आणि वासुदेव बळवंत उद्यापासून कामाला येणार नाहीत अशी तजवीज त्यानं व्यवस्थित करून ठेवली होती. नोकरी सोडली म्हणा किंवा त्यांना काढलं म्हणा, ते मुंबईतून आता परतले होते. मुंबईची नोकरी सोडल्यानंतर वासुदेव बळवंत पुण्यात आले. पुण्यात देखील रेल्वेच्या ऑडिट डिपार्टमेंटमध्ये त्यांना दरमहा 20 रुपये पगाराची नोकरी मिळाली. मात्र त्या कचेरीतील सुद्धा हेड क्लार्क त्यांच्याशी आणि इतर कारकुनांशी अतिशय तुसडेपणाने वागायचे. स्वतः वासुदेव बळवंत यांचं हस्ताक्षर अतिशय सुंदर होतं. ते स्वतः दत्तभक्त होते. त्यांनी दत्त महात्मा हा 7000 ओव्यांचा ग्रंथ स्वतः लिहिलेला होता. स्वतः गुरुवारचे उपास ते करायचे. त्यांनी वरिष्ठांची मर्जी संपादन केलेली होती. हस्ताक्षर अतिशय सुंदर होतं आणि 20 रुपये असणारा त्यांचा पगार आता 60 रुपयापर्यंत झाला होता. परंतु एक प्रसंग त्यांच्या आयुष्यामध्ये नोकरी करत असताना असा घडला की त्यांची आई अतिशय आजारी होती. आईनं आपल्या मुलाला भेटण्यासाठी बोलवलं होतं, कारण ती शेवटची घटका मोजत होती आणि त्यांनी आपल्या वरिष्ठाला रजा मागितली. वरिष्ठांनी त्यांना रजा नाकारली आणि त्यांना जायला उशीर झाला. जाईपर्यंत त्यांच्या आईचं निधन झालेलं होतं. अरे, आपण नोकरी करतो की चाकरी करतो, आपल्याला काही मिळत नाही. त्यापेक्षा आपल्याला आपल्या आईचं दर्शन सुद्धा घेता येत नाही, आईच्या अंत्यविधीला सुद्धा आपल्याला उपस्थित राहता येत नाही. नको ती नोकरी, नको कुठलीही चाकरी, असं म्हणून त्यांनी ती नोकरी सोडली आणि पुन्हा एकदा आपल्या त्या मूळ कार्याकडे वळले. वासुदेव बळवंतांनी आता इंग्रजांची चाकरी आणि नोकरी सोडलेली होती. इसवी सन 1876 मध्ये महाराष्ट्रामध्ये दंगे उसळलेले होते. हे दंगे होते कर्जबाजारी लोकांनी सावकाराविरुद्ध सुरू केलेलं हे बंड होतं. पुन्हा 1877-78 मध्ये महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रमाणात दुष्काळ पडला. लोक अन्नासाठी स्वतःला विकायला तयार झाली. लोकांची अन्नान्न दशा झाली आणि त्यातच भरीसभर म्हणून कॉलरा देव या रोगाने सुद्धा थैमान घातलं. वासुदेव बळवंत फडके यांनी सर्व मराठी मुलखांना मदत करण्याचं कार्य केलं. सर्व मराठी मुलखांचा त्यांनी दौरा केला आणि लोकांची स्थिती पाहून त्यांना अतिशय वाईट वाटलं. या संपूर्ण परिस्थितीमध्ये त्यांच्या लक्षात आलं की इंग्रज सरकार काहीही मदत करत नाही, कुठेही इंग्रज सरकार दिसत नाही आणि म्हणून इंग्रजी सत्तेविरुद्ध, ब्रिटिश सत्तेविरुद्ध कुठल्याही परिस्थितीमध्ये उठाव केला पाहिजे आणि इंग्रजी सत्ता आपल्या भारतामधून हकलून दिली पाहिजे, ही मनोमन इच्छा पुन्हा एकदा त्यांच्या मनामध्ये रोज धरू लागली. खरं तर त्यांचा विश्वास हा लष्करी सामर्थ्यावर होता, म्हणून ते शस्त्रविद्या शिकू लागले. एवढंच नव्हे तर तलवार, दांडपट्टा, भाला, नेमबाजी, बर्ची, बंदूक इत्यादी हत्यार चालवण्याचं शिक्षण त्यांनी पुण्यातील वेताळपेठेतील लहुजी साळवे आणि राणबा महार यांच्याकडून घेतलं. खरं तर लहुजी वस्ताद हे तेच लहुजी वस्ताद आहेत ज्यांनी महात्मा फुलेंना सुद्धा दांडपट्टा आणि इतर बाबींचं शिक्षण दिलं होतं. अनेक जणांना लहुजी उस्तादांनी शस्त्रविद्येचं शिक्षण दिलेलं होतं. स्वतः वासुदेव बळवंत यांनी शिक्षण घेतलं. पांढरपेशा सुशिक्षित वर्ग आपल्या विचारांना प्रतिसाद देत नाही हे त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी मराठी मुलखांचा दौरा केला. दौरा केल्यानंतर ते एखाद्या गावामध्ये जायचे, स्वतः मंदिरातली घंटा वाजवायचे, मी व्याख्यान देणार आहे असं सांगायचे, स्वतः जमलेल्या लोकांना व्याख्यान द्यायचे. लोक मात्र ऐकायची, फक्त कृती मात्र काहीच करायची नाही. लोक माना डोलवायची. हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की लोक फक्त आपलं ऐकतात, आपल्याला पाठिंबा देत नाहीत, आपली कृती करत नाहीत, आपल्याला हवा तसा प्रतिसाद मिळत नाही, हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी आपला मोर्चा सशस्त्र क्रांतिकाराकडे वळवला आणि म्हणून त्यांनी ठरवलं की इंग्रजाविरुद्ध आपल्याला लढायचं असेल तर आपली स्वतःचे सैन्य पाहिजे, आपली स्वतःची फौज पाहिजे आणि म्हणून त्यांनी क्रांतिसेना नावाची एक संघटना देखील स्थापन केली. या संघटनेमध्ये जवळपास 200-300 स्वयंसेवक त्यांनी सहभागी करून घेतलेले होते.
खरं तर स्वतःची एक संघटना स्थापन करून ब्रिटिशांच्या साम्राज्याला छेद देण्याचं कार्य वासुदेव बळवंतांनी सुरू केलेलं होतं. अशातच त्यांच्या आयुष्यामध्ये एक बाका प्रसंग उद्भवला. 1871 मध्ये त्यांच्या पहिल्या पत्नीचं निधन झालं. त्यानंतर त्यांनी दुसरं लग्न केलं. दुसऱ्या पत्नीला त्यांनी लिहायला शिकवलं, वाचायला शिकवलं. स्वतः वासुदेव बळवंत फडके यांचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आणि उमाजी नाईक होते. प्रतिपचंद्र लेखैव वर्धिष्णू विश्ववंदिता शाहसुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते या छत्रपतींच्या राजमुद्रेप्रमाणे त्यांनी स्वराज्याचं रूपांतर सुराज्यामध्ये केलेलं होतं. वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची त्यांनी स्थापना केली आणि उमाजी नाईक यांनी सुद्धा रामोशी समाजातील, रामवंशी समाजातील, राणवंशी लोकांना संघटित करून प्रचंड प्रमाणात एक लढा उभारलेला होता. शेवटी त्यांना देखील फाशी जावं लागलं होतं. वासुदेव बळवंतांचं कार्य आता निश्चित झालेलं होतं. त्यांना आता महादेव रानडे आणि सार्वजनिक काकांचं मवाळ धोरण मान्य नव्हतं. त्यांनी स्वतः सशस्त्र क्रांतीचं धोरण हाती घेतलेलं होतं. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला, दाढी वाढवली, कुठेही जायचं, कुठेही फिरायचं, लोकसंपर्क वाढवायचा, लोकांच्या भावना जागृत करायच्या, लोकांमध्ये स्वातंत्र्याविषयी प्रेरणा निर्माण करायची, अशा पद्धतीचा त्यांचा कार्यक्रम सुरू होता. अशातच सिंहगडाच्या पायथ्याशी एका खेडेगावी ते जमले होते. जमलेला धिप्पाड देहदृष्टी असणारा हा माणूस, निधड्या छातीचा हा माणूस गावामध्ये जायचा, गावामध्ये जाऊन तिथल्या लोकांना संघटित करायचा, आपलं मत त्या लोकांना सांगायचा आणि लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याचं कार्य करायचं. सिंहगडाच्या पायथ्याशी एके खेडेगावी असताना ते सांगत असताना सहज बोलत होते की इथला वारा मला स्फूर्ती देतो, इथं मला तानाजींचा पराक्रम आठवतो. आणि या सगळ्या गोष्टी सांगत असताना रामोशी समाजातील एक व्यक्ती त्यांच्या समोर आला आणि म्हणाला की तुमचं कार्य काय आहे? आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपानं तुम्ही दुसरे शिवाजी दिसत आहात. त्यावेळेस वासुदेव बळवंतांनी आपल्या मनातील बाबी त्यांच्या समोर विशद केल्या. त्यावेळेस तो रामोशी समाजातील व्यक्ती म्हणत होता की तुम्हाला जर या सगळ्या गोष्टी करायच्या असतील, तुम्हाला जर स्वतःची संघटना स्थापनेला बळ द्यायचं असेल, स्वतःच्या क्रांतिकारी सेनेमध्ये जर तुम्हाला माणसं वाढवायची असतील, तर तुम्ही आमच्या म्होरक्याला भेटा. आणि त्यानंतर ठरल्याप्रमाणे दौलत खान हा त्यांचा म्होरक्या होता. 20 वर्षाचा धिप्पाड देहदृष्टी असणारा हा माणूस, देहयष्टी धिप्पाड, आणि त्याची आणि वासुदेव बळवंताची भेट झाली. आणि त्यानंतर दौलत खान हा सरदार दौलत खान बनला आणि तो त्यांचा उजवा हात बनला वासुदेव बळवंत फडके यांचा. वासुदेव बळवंत कोणत्याही गावामध्ये जायचे, त्यांनी त्यांचा कार्यक्रम ठरवलेला होता. गावामध्ये जायचे, ते अगोदर सूचना द्यायचे की आम्ही 1 घंटा वाजवू, 2 घंटा वाजवू, 3री घंटा वाजवू. गावातील श्रीमंत लोकांनी आम्हाला मदत करावी. जर त्यांना शक्य नसेल तर गावातल्या कोतवालाला आम्ही गाठवू, त्याच्या मानावर सुरा लावू आणि गावातील श्रीमंतांची नावं मिळवू, त्यांना लुटू. कारण त्यांना माहिती होतं श्रीमंताकडे जरी तो पैसा असला तरी तो पैसा त्यांचा नाही, तो गोरगरिबाचा पैसा आहे. स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेची स्वारी केली, सुरत लुटली. त्यावेळेस सुरतेमध्ये असणारा पैसा तो महाराष्ट्राचा पैसा होता. महाराष्ट्राचा पैसा त्यांनी लुटून नेला, तो सुरतला ठेवला, म्हणून तो त्यांचा होत नाही, तो आपला पैसा आहे, तो आपल्या स्वराज्यात आणला पाहिजे. हे छत्रपतींचं जसं धोरण होतं तसंच धोरण वासुदेव बळवंतांनी आखलेलं होतं. श्रीमंतांना लुटायचं, श्रीमंतांमध्ये दहशत निर्माण करायची, अशा पद्धतीचं त्यांचं धोरण होतं. इंग्रज सरकार आता पूर्णतः घाबरलेले होते. इंग्रजांना आता दहशत निर्माण झालेली होती. कुठल्याही परिस्थितीमध्ये वासुदेव बळवंताला कब्जेत ठेवलं पाहिजे, त्यांना काबूत केलं पाहिजे, त्यांना अटक केली पाहिजे, अशा पद्धतीचं धोरण इंग्रज सरकार आखत होतं. परंतु वासुदेव बळवंत प्रत्येक वेळी त्यांच्या हातावर तुरी देत होते. अशातच वेळेस या सगळ्या दरोड्यांची दखल ब्रिटिश सरकारने घेतली होती. कारण त्यांना माहिती होतं की ही व्यक्ती गाव लुटू शकते, गावातील श्रीमंतांना लुटू शकते, तर उद्या आपल्या कार्यालयावर सुद्धा ती डाका घालू शकते, कार्यालयाला सुद्धा लुटू शकते. आणि म्हणून त्यावेळेस मुंबईच्या गव्हर्नरने पुण्याच्या पोलीस अधीक्षक, आताच्या पोलीस अधीक्षक दर्जाचं पद पुण्याचे SP म्हणून मेजर डॅनियलला नेमलं. हा डॅनियल प्रचंड क्रूर होता आणि या डॅनियलवर ही जबाबदारी सोपवली की कुठल्याही परिस्थितीमध्ये वासुदेव बळवंत फडकेला जिवंत या मृत पकडा. मुंबई सरकारने वासुदेव बळवंताला पकडण्यासाठी जो कोणी पकडून देईल त्यावेळेस 4,000 रुपयाचं बक्षीस जाहीर केलं. हा काळ आहे इसवी सन 1875च्या दरम्यानचा. आणि 4,000 रुपयाचं बक्षीस वासुदेव बळवंताच्या नावावर लावलेलं होतं की जो कोणी वासुदेव बळवंताला पकडून देईल त्याला 4,000 रुपये बक्षीस देईल. परंतु याला उत्तर म्हणून वासुदेव बळवंत फडके यांनी पत्रक काढलं आणि त्यांनी सांगितलं की मुंबई प्रांताचे गव्हर्नर रिचर्ड टेम्पल होते, या टेम्पलचं जो डोकं कापून देईल त्याला आम्ही 5,000 रुपयाचं बक्षीस देऊ. आणि ते बक्षीस त्यांनी जे पत्रक काढलं ते पत्रक पेशव्यांचा नवा पंतप्रधान या नात्यानं काढलं.
त्यांनी त्या पत्रकावर लिहिलं होतं की पेशवाचा नवा पंतप्रधान असं जाहीर करतो की जो मुंबईचा गव्हर्नर रिचर्ड टेम्पलचं डोकं कापून देईल त्याला आम्ही 5,000 रुपये बक्षीस देऊ. आणि जेव्हा हा जाहीरनामा इंग्रजांनी वाचला त्यावेळेस सरकारची झोप उडाली आणि त्या जाहीरनाम्याचा प्रभाव एवढा महाराष्ट्रीयन जनतेवर पडला आणि वासुदेव बळवंत आता महाराष्ट्राच्या घरादारापर्यंत पोहोचले. देशप्रेमाने ओथंबलेल्या हिमालयासारख्या उत्तम महापुरुषानं आपल्या क्रांतिकारक सेनेच्या माध्यमातून अनेक गावं लुटली होती. अनेक गावातील मारवाड्यांना त्यांनी लुटलं होतं. अनेक गावातील संपत्ती त्यांनी लुटली होती. आणि आपल्या क्रांतिकारक सेनेची जी त्यांनी स्थापना केलेली होती त्या सेनेतील स्वयंसेवकांना, त्या संघटनेतील लोकांना ते त्या प्रत्येकातील स्वतःच्या लायकीप्रमाणे ₹4 ते ₹16 याप्रमाणे पगार सुद्धा द्यायचे. म्हणजे अशा पद्धतीचं प्रशासन क्रांतिकारक सेनेमध्ये वासुदेव बळवंत यांनी निर्माण केलेलं होतं. देवमस्तकी धरावा, अवघा हल्लकल्लोळ करावा या जाणीवेप्रमाणे त्यांना जाणीव झाली होती की आपण जरी संघटना निर्माण करत असू, आपण जरी क्रांतिकारक सेनेची स्थापना करत असू, आपल्याजवळ जरी 400-500 लोक असू तर इंग्रजी सत्ता ही मोठी आहे. आपण त्या सत्तेला शेवटी राजसत्तेला आव्हान देऊ शकत नाहीत. आपण कधीतरी पकडले जाणार आहोत, कधीतरी आपण फासावरही जाऊ. या जाणीवेतून देवमस्तकी धरावा, अवघा हल्लकल्लोळ करावा म्हणून त्यांनी अध्यात्माचं मार्गदर्शन घेण्यास सुरुवात केली. स्वतः ते दत्तभक्त होते. त्यांनी जवळपास 7,000 ओव्यांचा दत्त महात्म्य हा ग्रंथ लिहिला होता. स्वतः ते गुरुवार धरायचे आणि म्हणून ते अक्कलकोटला गेले. अक्कलकोटच्या स्वामींना भेटले, अनेक देवस्थानामध्ये गेले, अनेक साधूंना भेटले, अनेक ठिकाणी त्यांनी भ्रमंती केली आणि प्रत्येक ठिकाणी त्यांना सांगितलं जायचं की तुम्ही यांच्या नादी लागू नका. इंग्रज सरकार तुम्हाला कधी ना कधी पकडणार आहे, कधी ना कधी तुम्हाला जन्मठेपेची फाशीची शिक्षा होणार आहे आणि म्हणून तुम्ही या संघटनेच्या नादी लागू नका. तुम्ही इंग्रज सरकारला शरण जा. आणि त्यावेळेस वासुदेव बळवंत फडके यांनी साधूचं साधुत्व स्वीकारलं, पण साधूचा उपदेश नाकारला. जे मी ठरवलंय ते शेवटपर्यंत करणार. त्यांनी साधूने जरी मनपरिवर्तनाचा प्रयत्न केला, मनपरिवर्तनाचे सल्ले जरी वासुदेव बळवंतांना दिले, तरी वासुदेव बळवंताने साधूचं साधुत्व स्वीकारून उपदेश मात्र नाकारला. वासुदेव बळवंताच्या लक्षात आलं की शत्रूचा शत्रू तो आपला मित्र. पण वासुदेव बळवंत संपूर्ण महाराष्ट्र जरी फिरलेले असले तरी ते हैदराबाद भागात गेले. त्यांनी रोहिल्यांशी संपर्क केला. रोहिल्यांचं सैन्य गोळा करावं आणि इंग्रजाविरुद्ध लढा अधिक तीव्र करावा याची जाणीव त्यांना झाली. आयुष्यामध्ये कोणतीही तडजोड त्यांनी केली नाही. त्यांना बरेचसे सहकारी सांगायचे की आपण कधीतरी इंग्रजांच्या ताब्यात पकडले जाणार आहोत, कधीतरी आपल्याला जन्मठेप फाशीची शिक्षा, कधीतरी आपल्या छातीवर गोळ्या आपल्याला झेलाव्या लागणार आहेत, आपण इंग्रजांशी तडजोड करू. त्यावेळेस वासुदेव बळवंत तीव्रपणे सांगायचे की कुठल्याही परिस्थितीत रक्ताचा शेवटचा थेंब मनगटात रग आणि छातीत धग जोपर्यंत आहे तोपर्यंत मी इंग्रजांशी तडजोड करणार नाही. आणि या परिस्थितीमध्ये कर्नाटक सीमेवर एका बुद्ध विहारामध्ये झोपलेला असताना डॅनियल हा जो पुण्याचा पोलीस अधीक्षक होता, पुण्याचा पोलीस प्रमुख होता, ह्या पोलीस प्रमुखाला संपूर्ण जाणीव होती. ते वासुदेव बळवंताच्या मागावर होते आणि एका बुद्ध विहारामध्ये कर्नाटक सीमेवरच्या वासुदेव बळवंत झोपलेले असताना डॅनियल त्याच्या छातीवर जाऊन बसला. वासुदेव बळवंताला आता जाणीव झाली की आपण इंग्रजांच्या हाती सापडलेलो आहोत, कुठल्याही परिस्थितीमध्ये इंग्रज सरकार आपल्याला पकडणार आहे. त्यावेळेस वासुदेव बळवंत त्या डॅनियल या पोलीस प्रमुखाला म्हणतात की तू एका मर्द सरकारचा मर्द अधिकारी आहेस, तू जमत असेल तर मीही एक क्रांतिकारक आहे, होऊन जाऊ दे, आपण दोघं लढाई करू. परंतु डॅनियल हा एक नामर्द सरकारचा मर्द अधिकारी होता. त्याला ते कुठल्याही परिस्थितीमध्ये करायचं नव्हतं, कारण या धिप्पाड देहयष्टी असणाऱ्या माणसापुढे डॅनियलचा कधीच निभाव लागला नसता. कारण वासुदेव बळवंत इतका शूर आणि वीर होता, त्याची एवढी दहशत पसरली होती. परंतु आता हा वाघ इंग्रजांच्या ताब्यामध्ये अडकलेला होता. वासुदेव बळवंत फडके आता इंग्रजांच्या ताब्यामध्ये पकडले गेलेले होते. इंग्रजांनी त्यांना ताब्यात घेतलेलं होतं. स्वतः डॅनियल वासुदेव बळवंतवर त्याच वेळी गोळ्या झाडू शकत होता. औरंगजेब सुद्धा संभाजी महाराजांना लवकर मारू शकत होता, परंतु औरंगजेबाला तसं करायचं नव्हतं. औरंगजेबाला संपूर्ण मराठी मुलखामध्ये दहशत निर्माण करायची होती. तसंच धोरण इंग्रजांचं होतं. इंग्रज सरकार वासुदेव बळवंताला मारू शकत होतं, परंतु इंग्रज सरकारला वासुदेव बळवंतांना लगेच मारायचं नव्हतं. त्यांना त्यांच्यावर खटला भरायचा होता, खटला चालवायचा होता, त्यांना जन्मठेप फाशीची शिक्षा द्यायची होती. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये इथल्या जनतेवर इंग्रजी सत्तेचा वचक इंग्रज सरकारला निर्माण करायचा होता. त्याच्या अगोदर वासुदेव बळवंताचा जो उजवा हात होता सरदार दौलतराव, याला थिसूबाईच्या डोंगरामध्ये इंग्रज सरकारने घेरलं. दौलतरावने आपल्या स्वतःवरच्या पिस्तूल मधल्या काही गोळ्या राखीव ठेवलेल्या होत्या. कुठल्याही परिस्थितीत मी डॅनियलवर गोळ्या झाडणार हा त्यांनी निश्चय केलेला होता. त्यांनी गोळी झाडली सुद्धा, परंतु ती नेम चुकला आणि डॅनियल वाचला. त्याच क्षणामध्ये डॅनियलने आपल्या पिस्तुलामध्ये असणाऱ्या गोळ्या त्या दौलतरावावर झाडल्या आणि दौलतरावाचं जागच्या जाग निधन केलं.
आता इंग्रज सरकारच्या ताब्यामध्ये वासुदेव बळवंत फडके आणि त्यांचे सहकारी सापडलेले होते. त्यांच्यावर खटला भरण्यात आलेला होता. त्यांच्यावर गुन्हे लावण्यात आलेले होते. अनधिकृत माणसं जमवणं, दरोडे घालणं, शस्त्र बाळगणं, दारुगोळा जमवणं, लोकांच्या मनामध्ये सरकाराबद्दल द्वेष निर्माण करणं, या प्रकारची गुन्हे त्यांच्यावर लादण्यात आलेले होते. या प्रकारची कलमं त्यांना लावण्यात आलेली होती. आता वासुदेव बळवंत फडके यांचा खटला पुण्यातील कुणीही घ्यायला तयार नव्हता. त्यावेळेस सार्वजनिक काका म्हणजे सार्वजनिक सभेची स्थापना करणारे गणेश वासुदेव जोशी तयार झाले आणि त्यांनी सांगितलं की मी घेईल वासुदेव बळवंत फडके यांचा खटला, मी लढवील ती केस. काय झालं, ते क्रांतिकारक आहेत. त्यांचं नाव वासुदेव बळवंत जरी असेल, होऊन होईल काय, अशी काय दहशत आहे इंग्रजांची की जो कोणीही त्यांचं वकीलपत्र घेत नाही. गणेश वासुदेव त्यांचं वकीलपत्र घेईल. होऊन होईल काय, वासुदेव बळवंत बरोबर हा गणेश वासुदेव फाशी जाईल, एवढंच होईल, या पलीकडे काय होईल. आणि वासुदेव बळवंत फडके यांच्यावर खटला चालवण्यात आला आणि त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. वासुदेव बळवंत फडके यांना जन्मठेपेची शिक्षा भारतातल्या कोणत्याही तुरुंगामध्ये उपभोगता आली असती. खटला चालू असताना सुद्धा वासुदेव बळवंत फडके यांच्यावर अनन्वित अत्याचार केले जायचे. त्यांना कुठल्याही प्रकारचं जेवण नाही, कुठल्याही प्रकारचा जास्तीत जास्त कसा त्रास होईल याचा विचार इंग्रज सरकार करायचे. कारण इंग्रज सरकारच्या मनामध्ये एवढी दहशत वासुदेव बळवंताविषयी निर्माण झाली होती. कुठल्याही परिस्थितीमध्ये याचं दुबळेपण सिद्ध करायचं हाच निश्चय इंग्रज सरकारने केलेला होता. आणि वासुदेव बळवंत फडके यांच्या खटल्याचा निकाल लागला. त्यांना जन्मठेप झाली आणि जन्मठेपेची शिक्षा त्यांना येमेन देशातील एडन तुरुंगामध्ये भोगण्यास सांगितलं गेलं. त्यांना तिथं नेलं जात होतं. तेहरान बोटीनं त्यांना नेणार होते. इंग्रज पोलीस वासुदेव बळवंतांना घेऊन तेहरान बोटीनं एडनला जाणार होते. येमेन देशातला हा एडनचा तुरुंग. तेहरान बोटीनं ते जाणार होते. तेवढ्याच वासुदेव बळवंतांनी त्यांना थांबायला सांगितलं आणि ते खाली आले आणि त्यांनी एक कापड काढलं आणि इथली माती घेतली. इंग्रज सरकारनं आश्चर्य वाटलं, हा बाबा मृत्यूच्या दारात चाललाय, परत येईल का नाही त्याचाही कोणत्याही प्रकारचा विश्वासार्हता नाही. त्याचं तिकडं निधनही होऊ शकतं. आणि खरं तर त्यांचं तिकडं निधन व्हावं हीच इंग्रज सरकारने केलेली तजवीज होती की ते तिकडं गेले एडनला तर त्यांचं तिकडंच निधन होईल आणि इकडं आल्यानंतर सांगता येईल की त्यांचा मृत्यू हा नैसर्गिक पद्धतीने झाला. अशा पद्धतीची जणू तजवीजच इंग्रज सरकारने करून ठेवलेली होती. याची जाणीव स्वतः वासुदेव बळवंत फडके यांना सुद्धा झालेली होती. खाली उतरले, कापडातून भारतातली माती घेतली, कारण इथल्या मातीला जो सुगंध आहे तो जगातल्या कोणत्याही मातीला नाही. स्वतः स्वामी विवेकानंद ज्यावेळेस 1893 साली शिकागोच्या धर्म परिषदेवरून भारतामध्ये आले होते, 3-3.5 वर्ष त्यांनी अमेरिकेमध्ये व्याख्यानं देऊन भारतामध्ये ज्यावेळेस ते आले त्यावेळेस त्यांनी इथली माती कपाळाला लावली आणि म्हटले होते की द सॉइल ऑफ इंडिया इज द हायेस्ट हेवन टू मी. याचाच अर्थ की इथली माती मला स्वर्गापेक्षाही प्रिय आहे. वासुदेव बळवंत फडके यांना एडनच्या तुरुंगामध्ये ठेवण्यात आलं. तुरुंगामध्ये त्यांना अनन्वित अत्याचार करण्यात आले. अतिशय अंधारमय खोली, हवामान अतिशय उष्ण, जन्मठेपेची हा माणूस शिक्षा भोगतोय, अन्नही व्यवस्थित दिलं जात नाही. वासुदेव बळवंत फडके यांनी एडनच्या तुरुंगातून पळून जाण्याचा निश्चय केला. एके दिवशी रात्री त्यांनी लोखंडी गज वाकवून, लोखंडी गज मोडून ते पळून जाण्यात यशस्वीही झाले. तब्बल 10 तास अनोळखी परिसर, अनोळखी ठिकाण आणि या ठिकाणामध्ये तब्बल 10 तास वासुदेव बळवंत फडके पळत होते. अंगामध्ये ताप भरलेला होता, पोटामध्ये अन्नाचा कण नव्हता. अशा परिस्थितीमध्ये तुरुंगातले अनन्वित अत्याचार, अनन्वित छेड, अंधारमय खोली, सतत उष्णता आणि जेवायलाही काही नाही. अशा परिस्थितीमध्ये त्यांची प्रकृती, हत्तीसारखा असणारा त्यांचा देह, वाघालाही लाजवेल अशी त्यांची काया, हत्तीसारखा असणारा देह, हत्तीला सुद्धा वाटावं हा आपला स्वैराच आहे की काय, अशा प्रकारची त्यांची देहयष्टी आता मात्र अतिशय क्षीण झालेली होती. 10 तास सलग वासुदेव बळवंत फडके पळत होते. सकाळी त्या पहारेकरींच्या लक्षात आलं. ज्यावेळेस सकाळी कैद्यांची हजेरी घेतली जात होती त्यावेळेस वासुदेव बळवंत तिथं उपस्थित नव्हते. पहारेकऱ्यांच्या लक्षात आलं की वासुदेव बळवंत तुरुंगामधून पळालेले आहेत. धोक्यांची घंटा बजावण्यात आली आणि बजावल्यानंतर सर्व शिपाई वासुदेव बळवंताच्या पाठीमागे लागले. वासुदेव बळवंतांची आता शोधाशोध सुरू झालेली होती. पोलीस अधिकारी वासुदेव बळवंताचा शोध घेत होते. अशातच एका ठिकाणी वासुदेव बळवंत त्यांना सापडले. इंग्रज पोलीस शिपायांनी वासुदेव बळवंतांना कैद केलं आणि पुन्हा एकदा तुरुंगामध्ये त्यांना कैद केलं. पुन्हा एकदा एडनच्या तुरुंगामध्ये त्यांना आणण्यात आलं आणि स्पष्ट बजावण्यात आलं की तुम्हाला जन्मठेपेची शिक्षा आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये ही शिक्षा भोगल्याशिवाय तुमची इथून सुटका नाही. आता मात्र वासुदेव बळवंत तुरुंगातील त्या परिस्थितीला अतिशय कंटाळले होते. आपल्या आजारपणाकडे लक्ष दिलं जात नाही, तर प्रचंड उष्णता आहे, अंधारमय खोली, जेवायला दिलं जात नाही, त्यापेक्षा मरण काय
वाईट ही कल्पना त्यांच्या मनामध्ये शिवून गेली आणि शेवटच्या क्षणामध्ये या महान ज्या क्रांतीवीरानं आपल्या स्वतः क्रांती सेनेच्या माध्यमातून इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं, की ज्यांचा आदर्श काही पिढ्यांनी घेतला, काही क्रांतीवीरांनी घेतला, भारताचं स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये वासुदेव बळवंत फडके या क्रांतिकारकाचा आद्य क्रांतिकारक म्हणून उल्लेख करावा लागतो. एवढा मोठा धिप्पाड देह यष्टीचा माणूस शेवटच्या क्षणामध्ये अतिशय क्षीण झाला. आपल्या आजारपणाकडे सुद्धा फारसं लक्ष दिलं गेलं नाही. तुरुंगातील जीवनाचा त्यांना अतिशय वीट आला आणि शेवटच्या क्षणामध्ये त्यांनी अन्न सुद्धा सोडलं आणि त्या क्षणी त्यांचं 17 फेब्रुवारी 1883 रोजी येडनच्या तुरुंगातच त्यांचं निधन झालं. तुरुंगातील अधिकाऱ्यांनीच येडन येथे त्यांच्या प्रेतावर अग्निसंस्कार केला आणि वासुदेव फडक्यांना नैसर्गिक मरण आलं असं जाहीर केलं. परंतु भारतातील जनतेला मात्र या गोष्टीवर कदापिही विश्वास बसला नाही. इंग्रजांनी त्यांना गोळी घालूनच ठार केलं अशीच भावना त्या काळामध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये भिंबलेली होती. महाराष्ट्राचा रॉबिन हुड, पुण्यातील नागरिक ज्यांना दुसरा शिवाजी म्हणून संबोधत होते असे वासुदेव बळवंत फडके यांचं आता निधन झालेलं होतं. ज्या फडकेपासून अनेकांनी प्रेरणा घेतली, दामोदरपंत चाफेकर, विनायक दामोदर सावरकर, भगतसिंग असतील, असंख्य क्रांतिकारकांनी त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन ही क्रांतीची ज्योत सतत तेवत ठेवली. वासुदेव बळवंत नेहमी म्हणायचे, मी जखडलो गेलो पण मी हरलो नाही, मी पकडलो गेलो पण हरलो नाही. इथून पुढची पिढी माझ्या त्यागाचा आणि त्यागाबरोबरच माझ्या पराक्रमाचं देखील कायम स्मरण करेल. मी माझ्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड केली नाही. माझ्या शरीरातील रक्ताचा शेवटचा थेंब आणि शरीरातील शेवटचा श्वास सुद्धा मी देशासाठी समर्पित केला. 1857च्या उठावानंतर तमाम भारतीयांच्या मनामध्ये क्रांतीचं नवचैतन्य निर्माण करण्याचं कार्य या वासुदेव बळवंतांनी केलं. इंग्रज राज्यकर्त्यांनी सुद्धा फडके यांना आद्य क्रांतिकारकच मानलं होतं. ज्या काळामध्ये स्वातंत्र्य हा शब्दच उच्चारण्याची परवानगी नव्हती, त्या काळामध्ये त्यांनी उघड बंड करून एक क्रांतिसेना स्थापन करून स्वतःचं वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. इंग्रजाविरुद्ध दहशत निर्माण करण्याचं कार्य केलं. अशा या महान क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना विनम्र अभिवादन करतो आणि स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं या आद्य क्रांतिकारकांना पुन्हा एकदा आदरांजली व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.